चला, आपण लास्ट टाइम एक महत्वाचा कॉन्सेप्ट स्टार्ट केला होता. जे नव्हते त्यांनी व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्याशिवाय तुमची लिंक लागणार नाही. आणि लिंक नाही लागली तर इथं येऊन 1 तास वाया गेला असा फील येईल. तर तो वाया जाऊ नये. हा उलट पुढे तुमचं बँकेतलं डिपॉझिट म्हणून जमा राहिलं पाहिजे. हे नॉलेज महत्वाचं आहे. आपण लास्ट टाइम चर्चा करत होतो फंक्शन्सवर. आठवते फंक्शन्स काय काय होते? फंक्शन इज जस्ट लाइक अ मशीन. एक ज्युसर आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं. असं समजून घ्या, की हे एक ज्युसर आहे. यामध्ये आपण काय करणार? फ्रुट्स टाकणार. जे नवीन आहेत त्यांना एक 5 मिनिटात सांगतो. आणि मग ह्याच्यामध्ये काही ना काही प्रोसेस होणार. आणि नंतर ह्याच्या आउटपुटमध्ये ज्यूस मिळणार. तर फंक्शन असंच काम करतं. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्याला आपण फ्रुट्स म्हटलेलं आहे, त्याला फंक्शनच्या लँग्वेजमध्ये इनपुट म्हणतात किंवा या इनपुटचं प्रॉपर नाव आहे डोमेन. ठीक आहे. प्रोसेस. प्रोसेस म्हणजे इथं मॅथेमॅटिकल ऑपरेशन होतं काही ना काही. तर ही प्रोसेस आहे. डोमेन जसं आपण देऊ, तसंच ज्यूस मिळणार आहे. म्हणजे आपण जर इथं मँगो टाकला तर मँगोचा ज्यूस बाहेर येईल. जे फ्रूट टाकू त्याचा ज्यूस बाहेर येईल. म्हणजे जसं डोमेन आहे, तसा आउटपुट आहे. तर या ज्यूसला आपण आउटपुट म्हणलेले आहे. याच आउटपुटला आपण मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये रेंज म्हणतो. ठीक आहे? तर डोमेन अँड रेंज आता हा आपल्या सोबत आलेला एक वर्ड आहे. हा तुमचं 2 वर्ष संपेपर्यंत सोबत राहणारा शब्द आहे. 80% मॅथेमॅटिक्स या एका चॅप्टरवर आहे, जेईचं. कारण पुढे तुम्ही जेवढे चॅप्टर शिकता, मग ट्रिग्नोमेट्री असेल, पुढे चालून तुम्ही अल्जेब्रामध्ये सगळ्या गोष्टी पाहाल आणि जास्तीत जास्त काय शिकतो आपण इथे? मॅक्सिमम व्हॅल्यूज, मिनिमम व्हॅल्यूज या गोष्टी आपण काढत असतो. आणि त्यानंतर येतो कॅल्क्युलसचा पार्ट. कॅल्क्युलस हे फक्त फिजिक्सच्या स्टडीसाठी डेव्हलप केलेलं आहे. जसं आपण कायनेमॅटिक्स पाहतो, मेकॅनिक्स पाहतो. पुढे चालून कॅल्क्युलसचा यूज इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम याच्यामध्ये पण खूप वाईडली केला जातो. आता फंक्शन्समध्ये इनपुट जसं देऊ तसं आउटपुट येईल. तर प्रॉपर इनपुटने प्रॉपर आउटपुट मिळतं. म्हणून डोमेनवरच सगळं फंक्शन डिपेंड असतं. आता आपण फंक्शनला नंतर सेपरेटली शिकणार आहोत. सगळ्या टाइपचे फंक्शन आहेत. पण आपण लास्ट टाइम स्टार्ट केलं होतं मॉड्युलस फंक्शन. ज्याला आपण एक नाव दिलं होतं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. आज मी तुम्हाला त्याचा ग्राफ काढणं आणि याचे इक्वेशन सॉल्व्ह करणं या 2 गोष्टी शिकवणार आहे. नंतर आपल्याला याचे इनइक्वेशन्स, इनइक्वालिटीज पण सॉल्व्ह करायच्या. मी मेन सगळे फंक्शन शिकवणार आहे यावर्षी तुम्हाला. तर मॉड्युलस फंक्शन किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन असं आपण याला म्हणतो. फंक्शन आहे म्हणजे तो या रूलला फॉलो करतो. फंक्शन आणि इक्वेशन मध्ये फरक असतो. ठीक आहे? आपण प्रायमरीली आता तुम्ही डोक्यात धरा. 10th पर्यंत आपण ज्याला इक्वेशन म्हणू शकतो, ते ॲक्चुअली आपण फंक्शन म्हणून नंतर थोडं मोठ्या फॉर्ममध्ये शिकतो. तर मॉड्युलस काय होता? कोणतंही फंक्शन कसं लिहितात? एफ-एक्स. जसं आपण पॉलिनॉमियल पी-एक्स लिहित होतो 9th स्टँडर्डला. तसं फंक्शनला एफ-एक्स, जी-एक्स, एच-एक्स या फॉर्ममध्ये लिहितात. हे फंक्शन काय आहे? प्रत्येक फंक्शनचं स्वतःचं एक स्टँडर्ड फॉर्म आहे. जसं क्वाड्रॅटिकचं स्टँडर्ड फॉर्म आपण पाहिलं, लिनियरचं पाहिलं. तसंच काय ते अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रा त्याला आपण त्याला नाव देतो पॉलिनॉमियल फंक्शन्स. इथे असतं मॉड्युलस फंक्शन. त्यानंतर असतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यानंतर मेन असतं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. त्यानंतर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन, सिग्नम फंक्शन, स्क्वेअर रूट फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. 11 टाइपचे फंक्शन आहेत, जे आपल्याला पूर्ण 2 वर्षात स्टडी करायचे. पूर्ण इंजिनिअरिंग ह्याच्यावर डिपेंड आहे. आज जगात जे काही आहे, रोबोटिक्स, एआय, मशीन लर्निंग हे सगळं फंक्शनवर आहे. सगळं कोडिंग. तर डोमेन आणि रेंज ह्याच्यावरच जग चालतं. तर या फंक्शनला आपण कसं लिहिलेलं आहे? 2 व्हर्टिकल बारमध्ये लिहितो. त्याला आपण मॉड एक्स वाचतो. ॲक्चुअली सी स्टुडंट्सनी
मॉड बद्दल 6 स्टँडर्ड पासून शिकायला सुरुवात केलेली. 6 स्टँडर्डला मॉड होता आपल्याला इंटिजर चॅप्टर मध्ये. ठीक आहे. तर मॉडचं कामच काय असतं? हे कोणतं मशीन आहे? याचा ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह, म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. आता पहा, हा ए पॉझिटिव्ह वाला फंक्शन आहे. म्हणजे याच्यात तुम्ही कोणतेही फ्रूट टाका, हे त्याला चांगली चव देऊनच बाहेर काढणार. म्हणजे हे नेहमी पॉझिटिव्ह आन्सर देणार. तर आपण याला कसं डिफाईन केलं होतं? मॉड जो असतो 3 प्रकारे ओपन होतो. आता हा कसा होतो याच्यावर मी आज डिटेल नाही बोलणार. लास्ट संडेला मी बोललो याच्यावर. आता हे डबल नाही बोलणार. तर हा जो मध्ये टाकलेला एक्स आहे, तो ॲज इट इज बाहेर येईल. ॲज इट इज एक्स तर स्वतः व्हेरिएबल आहे. तो निगेटिव्ह पण राहू शकतो. नो डाउट. हा एक्स आहे ना, तो काय राहील? रिअल नंबर राहील म्हणजे काय राहील? एनी पॉझिटिव्ह, एनी निगेटिव्ह अँड 0. रिअल नंबर लाईनवर हे तिघच जण असतात. अजून मध्ये असतात का? असतात. ते रॅशनल नंबर्स असतात. इरॅशनल असतात. पण आपण ज्याला इंटिजर्स म्हणतो, ते सगळे कोण आहेत? इंटिजर्स, पूर्ण अंक. पूर्णांक आहेत, म्हणजे ते फ्रॅक्शन नाहीत. त्याच्यानंतर बघा, ह्याला ओपन केलं एक्स. केव्हा हा ॲज इट इज बाहेर येईल? जेव्हा तुम्ही दिलेला इनपुट, हा एक्स म्हणजे इनपुट, या फंक्शनच्या मध्ये जे काही टाकतो आपण, त्याला इनपुट म्हटलेलं आहे. आपण टाकतो, ते आपण ठरवतो काय द्यायचं. आपण आपल्या मनावर आहे काय द्यायचं. तो ठरवेल आउटपुट काय द्यायचं. ठीक आहे. तर आपण जर एक्स दिला आणि तो जशाच तसा बाहेर आला. हे केव्हा जशाच तसं बाहेर येईल? जेव्हा आपण दिलेला इनपुट स्वतः पॉझिटिव्ह आहे. तरच तो ॲज इट इज बाहेर येतो. आपण जर इनपुट 0 दिला, तर हा 0च बाहेर येईल. म्हणजे हा तेव्हाच बाहेर येईल, जेव्हा तो 0 होईल. आपण पाहिलं, इथे मॉडमध्ये एक्स टाकलेला आहे आणि त्याने आउटपुट दिलं निगेटिव्ह एक्स. याचा अर्थ काय झाला? की आपण टाकलेला एक्स, हा एक्स विदाउट धिस साइन इज काय म्हणू, इटसेल्फ अ निगेटिव्ह नंबर. हा एक्स स्वतः निगेटिव्ह होता. आता या फंक्शनचं काय काम होतं? पॉझिटिव्ह करणे. तर तो काय करेल, ह्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देईल. कारण हा स्वतः निगेटिव्ह आहे. हा तेव्हाच शक्य आहे जेव्हा एक्स लेस दॅन 0 आहे. याचा अर्थ एक्स निगेटिव्ह असेल, तर त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन पॉझिटिव्ह करतात. तर याचं काम आहे, तुम्ही मला काही द्या, मी पॉझिटिव्ह करून बाहेर काढतो. 0 दोन्ही कॅटेगरीत येत नाही. याच्यावर आपण लास्ट टाइम बोललो होतो. समजलं? मॉड कसा ओपन करायचा हे शिकवलं होतं. आता मॉड ओपन करणं जर समजलं, तरच क्वेश्चन जमतात. जसं ओपनिंग मॉड. मी आत्ता जे बोललो त्याला आपण एका मिनिटात समजून घेऊ. मॉडला ओपन करतात म्हणजे काय करतात? जर इथे मी घेतला मॉड ऑफ एक्स मायनस 2. आता मध्ये इनपुट काय आहे मला माहित नाही. माझ्या मनावर आहे. सांगा. मी जर मध्ये एक्स मायनस 2 टाकला, बघा हा इनपुट आहे. तर आउटपुट एक्स मायनस 2 जर आला, म्हणजे काय झालं? फर्स्ट केस आहे का पहा? जे टाकलं तेच बाहेर आलं. बघा, इनपुट एक्स आहे, आउटपुट एक्सच आहे. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा एक्स पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हा जो टाकलेला इनपुट आहे, हा एक्स मायनस 2 इनपुट आहे. तो पॉझिटिव्ह आहे. तो पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ एक्स ग्रेटर दॅन 2 आहे. त्याला आपण वेव्ही कर्व मध्ये लिहायला शिकलो होतो. ओपन इंटरव्हल 2 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. तर याच्यामध्ये तुम्ही 2 पेक्षा कोणताही मोठा नंबर टाका. म्हणजे 2.00001 टाका. तर 2.001 मधून 2 गेला, तर 0.01 राहतो. तो पॉझिटिव्ह आहे. तो ॲज इट इज बाहेर येईल. हे तेव्हाच पॉसिबल आहे. कधी पाहायचं? एक्स पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह. ॲज इट इज बाहेर आला. याचा अर्थ इनपुट पॉझिटिव्ह आहे. हे लक्षात ठेवा, तर तुम्ही व्हेरिएबल सोबत कम्फर्टेबल व्हाल. आता बघा, हा जो एक्स मायनस 2 आहे, बाहेर आला 2 मायनस एक्स होऊन. काय झालं पहा? साइन चेंज झाले. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह झाला, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झाला. याचा अर्थ काय? सर हे तर ऑपोझिट होऊन बाहेर आलं. ऑपोझिट येऊन बाहेर केव्हा येतं? थर्ड केस. जेव्हा एक्स निगेटिव्ह आहे, म्हणजे आपण हा जो मध्ये दिलेला इनपुट आहे एक्स मायनस 2, तो स्वतः निगेटिव्ह आहे. याचा अर्थ एक्स लेस दॅन 2 आहे. त्याचा आन्सर काय येईल? सर लेस दॅन 2 ला निगेटिव्ह इन्फिनिटी टू 2 पर्यंत लिहून ओपन ठेवतो आपण. ओपन कायला कळते ना? कारण इथे इक्वॅलिटी नाहीये. आता मी जर म्हटलं, की हा मध्ये दिलेला नंबर
आउटपुट मध्ये 0 आला. आउटपुट केव्हा 0 येईल? जेव्हा इनपुट स्वतः 0 आहे. ठीक आहे? तर x-2 ला 0 व्हावं लागेल. याचा अर्थ x ला एक्झॅक्टली 2 व्हावं लागेल. बघा, xच्या कोणकोणत्या व्हॅल्यूज आल्या. धिस इज नोन ॲज ओपनिंग द मॉड. आता मॉडमध्ये बघा, मी फार डीपमध्ये सांगितलं तर कदाचित कळणार नाही. म्हणजे मी सिंपल ठेवत आहे. जेवढं तुम्हाला कळू शकतं 10th लेव्हलला जेवढा तुमचा ब्रेन आहे, त्याच्यामध्ये खूप कन्सेप्ट आहेत. हळू-हळू. आता पहा, सगळ्यात मेन पार्ट असतो. जेई मॅथमॅटिक्समध्ये काय शिकायचं ते हे शिकायचं. ग्राफ. ग्राफ आले की तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न असे उडवतात. काहीच नाही. केमिस्ट्री हलक्यात घेऊ नका. आता तुम्ही फक्त छोटे छोटे एबीसीडी शिकायला. केमिकल इक्वेशन, केमिकल रिएक्शन, ठीक आहे नाही? लाल बैल, रेडॉक्स, ठीक आहे नाही? हे सगळं आता आता शिकायला तुम्ही. पुढे खरी मजा आहे. पुढे जेव्हा खरी मजा आहे, फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट होतं. तेव्हा खरी मजा आहे. मॅथमॅटिक्स लागतं, केटीजी येतं, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, तिथे येतं डिग्री ऑफ फ्रीडम. या गोष्टी जेव्हा स्टार्ट होतात, त्याचे ग्राफ येतात. सांगा कोणत्या सिस्टीम ॲडियाबॅटिक आहेत, कोणत्या आयसोथर्मिक आहेत, कोणता आयसोबॅरिक आहे, ग्राफने सांगा. देन यू विल फील काश मैथमेटिक्स नहीं छोड़ा होता. तब वो समझ में आएगा. मॅथ्स इज एव्हरीवेअर. उगं स्टेटस नसते. आता बघा, ग्राफ ऑफ मॉड्युलस फंक्शन. ग्राफ ऑफ मॉड्युलस फंक्शन. चला, बेसिक ग्राफ. आता थोडंसं लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे. आज इथून काय घेऊन जायचं ते घेऊन जायचं. मजा आहे का? महाराज इकडे बघा. द एफ एक्स काय आहे? मॉड एक्स आहे. याचं काय काम? तुम्ही काही द्या. तुम्ही काही द्या. बाकी डोकं नाही. मी प्लस करून बाहेर काढणार. लिनियर इक्वेशन आता शिकलो, ताजं ग्राफ काढायला शिकलो. एक्स आणि वाय लिहित होतो आपण. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आज इथं जोडून टाकतो. एफ एक्स ला आपण फंक्शन म्हणतो. एफ एक्स इज ऍक्च्युअली वाय आणि वाय असतो आउटपुट. पूर्ण अल्जेब्रामध्ये एक्स इज डोमेन, वाय इज आउटपुट. समजलं? आउटपुट काढायचे. तर ग्राफ काढताना आपण एक व्हॅल्यूबल बनवत होतो लिनियर इक्वेशन. तसंही ते बनवायचं. जगात कोणत्या ग्राफ काढण्याची एकच पद्धत आहे. एक्स टाका, कोडिंग वाय मिळवा. आता त्यासाठी कसं ओळखावं? बघा, एक्स 0 टाकला म्हणजे इनपुट 0 टाकला. मॉडमध्ये त्या मध्ये पडू 0. हा, 0 आहे का? आउटपुट देणार आहे, 0 देणार आहे. त्याला समजलं. आता तुम्ही काय केलं? त्याला +1 दिला. अरे, पॉझिटिव्ह इनपुट मिळाला. आउटपुट पॉझिटिव्ह 1च येईल. बघा, समजून घ्या, मजा येईल. -1 इनपुट दिलाय. तो काय म्हणतो? निगेटिव्ह आहे क्या? पॉझिटिव्ह करो. आउटपुट प्लस पाय फेकला. याचं काम फक्त प्लस करणे. हे दोनच आहेत ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर रूट फंक्शन आणि क्वाड्रॅटिक फंक्शन. हे मस्त आहे. या नेहमी तुम्हाला काय करतील? पॉझिटिव्ह देतील. 2 टाकला, पॉझिटिव्ह आहे. आउटपुट पॉझिटिव्ह. 2 निगेटिव्ह टाकला, तरी पॉझिटिव्ह. बस झालं. आता हे जन्मभर चालेल. ठीक आहे? एवढं नाही करायचं. बाजार नाही भरवायचा. आता आपल्याला याच्यावरून एक बेसिक गोष्ट समजली. चला, हे बरोबर काम करत नाही करायच्या दिवशी. आता पहा, एक्स वाय. मी तुम्हाला आधी माझ्या मॅन्युअल मेथडने काढून दाखवतो. मग आपण आनंद घेऊ डेस्मॉसचा. डेस्मॉस नुसतं वापरायचं नाही. इंटरप्रिटेशन आलं पाहिजे. आपण जे मॅथ्समध्ये करतो, कारण तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत, त्याच्या ज्या मेथड शिकणार आहेत, त्या मेथड्स ऍक्च्युअली कशा यूज होतात, ग्राफमध्ये कशा दिसतात, म्हणून डेस्मॉस शिकायचं. आपली सिस्टीम XY सिस्टीम आहे. म्हणजे आपण आत्ता शिकलेला प्रकार. हा आपला XY ऍक्सिस आहे. सगळ्यांना माहिती आहे. ही रिअल नंबर लाईन आहे. कुठपर्यंत? निगेटिव्ह इन्फिनिटी टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सर, ही पण आहे. खाली निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह. रिअल नंबर लाईन, विचार रेक्टँग्युलर प्लॉट्स परपेंडिक्युलर टू इच अदर. आता बघा, इनपुट कोण कोण आहेत? 0, 1, -1, 2, -2. तर बघा, इकडे 0, इथे 1, एक्झॅक्टली इथे -1, इथे 2 आणि इथे -2. आउटपुट कोण कोण आहेत? 0, 1, 2. 0, 1, 1, 2, 2 नाही, ते एकच आहे.
रियल अँड इक्वल. आलं लक्षात? रियल अँड इक्वलची स्टोरी आहे. मतलब एक आउटपुट कोण आहे? पॉझिटिव्ह 1. एक आउटपुट कोण आहे? पॉझिटिव्ह 2. बघा आता फील येईल तुम्हाला याचा. चला 0 इनपुटला 0 व्हॅल्यू. आता मी फंक्शनच्या लँग्वेजमध्ये बोलतो. डोमेन 0, रेंज 0. कुठे येईल पॉइंट? सर ओरिजिनवर येईल. छान, इथे येईल. डोमेन 1, रेंज 1. डोमेन 1, रेंज 1. हे शिकलोय आपण हा 9वीलाच. प्लॉट कसं करतात. 0 पासून 1 युनिट एक्स मध्ये चला, 1 युनिट वाय मध्ये चला, तेच आहे. बघा इनपुट डोमेन निगेटिव्ह 1, रेंज पॉझिटिव्ह 1. निगेटिव्ह 1 ला पण पॉझिटिव्ह 1. मग सिमेट्रीकडे लक्ष द्या. 2 ला 2च आहे. निगेटिव्ह 2 ला पण 2च आहे. आलं लक्षात? आता काय फील यायलाय? हा सर. आता थोडा थोडा असा फील यायलाय की आपण याला कनेक्ट केलं तर एक स्ट्रेट लाईन मिळते. तुम्ही पुढे वाढवत जा, हे वाढत जाईल. रे रे कशाला शिकलो होतो लहानपणी? सोर्स माहितीये, एंड माहित नाही. सोर्स 0 आहे. एंड पुढे माहित नाही. कुठं चाललंय सर? ते इकडे वर चालले बघा. म्हणजे हे चालले पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे. त्याची रेंज काय? व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, दिसते? मिनिमम. याच्या खाली ग्राफ नाही. ग्राफला वाचायला शिका. या ग्राफला पाहून त्याची कुंडली सांगायची, सगळी कुंडली. मिनिमम व्हॅल्यू 0, मॅक्सिमम व्हॅल्यू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सांगता येत नाही, पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आता इकडे या. सर इकडे चाललंय बघा. युनिफॉर्म ग्राफ, युनिफॉर्म मोशन. हा सर हा कोणता ग्राफ आहे? सर मॉडला ओपन केलं बघा, सगळे प्लस यायले. कळते? आणि इथं मॉडला ओपन केलं तर एक एक्स्ट्रा निगेटिव्ह लावून यायले. हे पॉझिटिव्ह केव्हा झालं? एक्स्ट्रा निगेटिव्ह लावून. तर याचा अर्थ इकडे जेव्हा वाय मॉड एक्स ओपन केला तेव्हा तो ऍज इट इज बाहेर आला. समजलं? ऍज इट इज बाहेर आला. बघा मी इथं काही साईन मध्ये चेंज केलं का? जे इनपुट आहे तेच आउटपुट आहे. निगेटिव्ह मध्ये बघा, जे इनपुट आहे त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन आउटपुट पॉझिटिव्ह केले. याचा अर्थ इथे जे जे इनपुट होते त्याच्या आउटपुटला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह दिले. चला 9th स्टँडर्डला जाऊ. कायनेमॅटिक्स मध्ये स्लोप ऑफ अ लाईन शिकवलं होतं. आठवते? स्लोप काय असायचा? एसटी ग्राफचा स्लोप व्ही असायचा. व्हेलॉसिटी. व्हीटी ग्राफचा स्लोप ऍक्सिलरेशन असायचा. हे तेच आहे. मी तुम्हाला सांगितलं स्लोप इज टॅन थिटा. आपण 9वीला व्हॅल्यू पाठ केल्या होत्या. टॅन 00, टॅन 45 1, टॅन 31/√3, टॅन 60√3. नाही झालं तर यावर्षी करायचे असेल. ट्रिग्नोमेट्री बाकी आहे. आता लक्ष द्या. ही लाईन, हिचा अँगल हा असेल. अँगल नेहमी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस घेतात. लक्षात ठेवा. छान. तुम्ही एक काम करा, इथला अँगल ठरवू आपण. आणि सर मग या लाईनचा अँगल कोणता आहे? हा. नो. तो त्या निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत आहे. अँगल नेहमी कोणता घेतात? पॉझिटिव्ह एक्स. सर मग याचा अँगल कोणता राहील? अरे बाबा याचा अँगल हा राहील. पॉझिटिव्ह एक्स सोबतचाच अँगल घेतात. लक्षात ठेवा. दिस इज कन्व्हेन्शन. अँगल नेहमी पॉझिटिव्हचा घ्या. एक्स डायरेक्शन. सर मग हा व्हाईट कलरचा अँगल काय असेल? एक काम करूया व्हाईट कलरच्या अँगलसाठी. सिमेट्री दिसते सगळ्यांना? खूप छान. सिमेट्री आहे. सर मग ह्याला काय करता येईल का? सर याची सिमेट्री ही आहे. नीट बघा. जर मी हा व्हाईट अँगल काढला तर हा व्हाईट त्याचा निगेटिव्ह असणार गॅरंटी. सिमेट्री आहे ना? हा राईटला आहे, हा लेफ्टला आहे. मग लिनियर पेअर ऑफ अँगल शिकलोय आपण. जे शिकलोय तेच वापरणार मी. त्याच्या बाहेर नेणार नाही. तर हा कसा राहील? त्यासाठी एक काम करा. याचा एक छोटासा पोर्शन घेऊ. बघा मी तुम्हाला जमेल तेवढ्या इझी मेथडने शिकवायलो. हा ब्ल्यू पोर्शन घेतो आणि एक्स ऍक्सिसचा रेड पोर्शन घेतो. थोडं पहा. ब्लू वर मी +1 घेतो. इथे आहे? बघा वाय ऍक्सिसचा +1 आणि एक्सचा पण +1 आहे. इथे घेतला लेट्स से. आता तुम्ही पहा. तुझं काम नाही बेटा. याला कनेक्ट करू. कनेक्ट करू. काय कळलं? ही लेंथ +1 आहे. वाय ऍक्सिसची हाईट 1 आहे आणि एक्सची हाईट 1 आहे. इथला अँगल राईट अँगल आहे. कोणता ट्रायंगल आहे? ते तर मलाही माहिती. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. हाईट बेस सेम. नुसता राईट अँगल ट्रायंगल शिकवायचं वय राहिलं नाही.
आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल सर का शिकवला? आठवा हा काय असतो? आयसोसिलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे बेस अँगल सेम असतात. चला ज्यांना कळत नाही, नंबरचा प्रॉब्लेम आहे माझ्यासारखा, त्यांनी मोठं करून पहा. आता लक्ष द्या. या ठिकाणी हा बेस अँगल सेम होईल. आयसोसिलस ट्रायंगलचे प्रॉपर्टीज आहे. ट्रायंगल शिकलो आपण 7वी 8वी ला. आता या ठिकाणी हा अँगल किती असेल? दोन्ही सेम आहेत. 45 असेल. व्हेरी गुड. हा अँगल 45, हा 45. बघा आपण आपलं डोकं लावून हा अँगल शोधला. तर हा अँगल आहे 45 डिग्री. सर मग याच्या ऑपोजिट हा कोण आहे? सर हा निगेटिव्ह 45 आहे. निगेटिव्ह 45 चा अर्थ काय? निगेटिव्ह 45 चा अर्थ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस कडे मोजलाय. फिजिक्समध्ये याला काय म्हणतात? इन ऑपोझिट डिरेक्शन. म्हणजे जर इकडे 45 डिग्री ॲक्सिलरेशन सांगत असेल, तर हा रिटार्डेशन सांगतो, बाकी काही नाही. फिजिक्सला प्रश्न येणार जेईई मेन्सला ॲडव्हान्सला. Displacement time graph of a function is denoted by st, where s is the function of time. It is denoted by mod of x minus 2 plus 5. असं काहीतरी देतात. Then, what is the acceleration when time t is equal to 9 seconds? असा प्रश्न आला की मॉड ओपन करायचंय, तर हे आलं पाहिजे. नाहीतर ते क्वेश्चनच येत नाही. कुठं डोकं आपटाव काही समजत नाही. त्याच्यामुळे समजून घ्या. हा निगेटिव्ह 45. सर मग हा अँगल कोणता आहे रेड कलर वाला? लिनियर पेअर आहे का बघा? या वाईट सोबत. सर मग हा कंपल्सरी 135 असतो. तर गोष्ट लक्षात घ्या. इथून 2 गोष्टी आम्हाला कळल्या. स्लोप काढला ना आपण, तर स्लोपसाठी एक असतो tan 45 आणि सर एक आहे tan निगेटिव्ह 45. स्लोप नेहमी कसा देतात? tan काय होता आठवा? सामने वाला बाजू वाला. सामने वाला साइन, बाजू वाला कॉस. सामने वाले का रेशियो बाजू वाले के साथ tan. आठवा सगळं शिकवलेलं आहे. जे फाउंडेशन पाहिजे ते मी माझ्या पद्धतीने दिलेले. लक्षात ठेवणं तुम्हाला पाहिजे. tan 45 1 असतो सर. आणि मग tan निगेटिव्ह 45 सर 1च असतो, पण निगेटिव्ह 1 असतो. समजे कुछ? ह्याच्यावरून काय कळतंय? स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? म्हणून मी 9th ला सांगत होतो, ऑब्ट्यूज अँगल असेल तर स्लोप निगेटिव्ह घ्या. सर हा tan निगेटिव्ह 45 म्हणजे कोण आहे? सर मी याला निगेटिव्ह 45 लिहित नाही. ऐका, याला मी 135 लिहितो. कारण एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन सोबतचा अँगल घेतात. आता येते मजा. आता येते याची खरी मजा. चला समझलं? अब देखो 135 डिग्री आला. दिस इज -1. अब थोड़ा सा जाएंगे अपने डेस्मॉस के पास. बघा लक्ष द्या. सगळ्यांनी पहा, मला काढायचा आहे मॉड एक्स. आला व्ही शेप ग्राफ. डायरेक्ट येतो. अॅनालाइज करू आपण काय काय केलं आणि मग याला घेऊन जाऊ आपल्याला पाहिजे तिथं. पहिला पॉइंट 0 वर 0 आला. सर आम्ही इनपुट अजून मोठं जर केलं, बघा इनपुट इथली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू 0 0. तर ही व्हॅल्यू कुठे आहे? तर ही व्हॅल्यू इथे ग्राफ इथे आहे ना बाबा. ग्राफ वरचा पॉइंट घ्या. हा बघा कोण आहे? इथं 1 1 दिसला. इथे पहा 2 वर 2. ते पॉइंट म्हणजे हे सरकायचे आहे. हे बघा किती सेन्सिटिव्ह आहे. बघा ज्याला रॅशनल नंबरचा फील घ्यायचा त्याने घ्या. इनफायनाईट रॅशनल नंबर्स. हे बघा हे सगळे रॅशनल नंबर्स. सर इकडे येत नाही. अरे आता माऊस खराब झाला? नाही. ग्राफच नाही खाली. सॉफ्टवेअर आहे. हे बघा. इन्फिनिटी, इन्फिनिटी, 0 0. सर फिरत फिरत कुठं आलात? इथं आलो. बघा इनपुट कोण आहे? निगेटिव्ह 1च्या थोडं पुढे. निगेटिव्ह 1 ला आउटपुट बघा, पॉझिटिव्ह 1. निगेटिव्ह 2 चा आउटपुट बघा. बघा जे इनपुट आहे तेच आउटपुट आहे की नाही? फक्त निगेटिव्हला पॉझिटिव्ह करत आहे. व्हॉट एव्हर द नंबर इट मे बी. आता जे इमेज हे मी जे हे फिरवायलो ना, यातल्या कोणत्याही व्हॅल्यूवर विचारतं. कॉन्सेप्ट शिकायचा. बाकी काहीच नसते. सर एवढं पाठ करावं काय? कोण म्हणलं? जे पाठ करते ते जेही पासच होत नाही. हे लक्षात ठेवा. हे सगळा खेळ ब्रेनला अप्लाय करण्याचा आहे. तर आम्हाला इथे एक गोष्ट समजली, मॉडचा बेसिक ग्राफ काय असतो?
तर तो असा असतो. हा आपला ग्राफ आहे, मॉडचा बेसिक ग्राफ. चला इथंच ठेवू याला. तर लक्षात ठेवा, मॉडचा ग्राफ जर तुम्ही नीट पाहिला, तर कुठेही तुम्हाला कर्व दिसत नाही. स्ट्रेट लाईन दिसते. का बरं सर? स्ट्रेट लाईन म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते. तर पहा बरं, या फंक्शन्समध्ये एक्सचा पॉवर 1 आहे. सगळं मॅथमॅटिक कनेक्टेड आहे. ह्याचा ग्राफ स्ट्रेट लाईनच येतो. तर आजपासून लक्षात ठेवा, सगळ्यात बेसिक ग्राफ. खूप जण म्हणतात मॉडचा ग्राफ व्ही शेप ग्राफ असतो. करेक्ट आहे, पण 100% करेक्ट नाही. मॉड एक्सचा बेसिक ग्राफ व्ही शेप असतो. बेसिक, एकदम सोपा ग्राफ. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? हा मॉडचा ग्राफ आहे. आता मेन पॉइंट. चला आपण एक ग्राफ काढू. y इज इक्वल टू मॉड ऑफ x प्लस 2. ह्याचा ग्राफ काय येईल? इमॅजिन करा. सर मॉड एक्सचा ग्राफ आता आम्ही शिकला. पहा, जे मी सांगायला त्याला सिरियस घेतील. फ्युचर चांगलं आहे. नाहीतर फ्युचरचं स्पेलिंग नीट पाहिलात मराठीत तर फोटुरे होते. फुटून जाईल, काहीच कामाचं नाही. नीट आहे का? मॉड एक्सचा ग्राफ माहिती v होता. तर पुढे काय +2 आहे. इसको बोलते हैं ट्रान्सफॉर्मेशन. आपण जन्मल्यावर जसे होतो तसे आता आहेत काय? ट्रान्सफॉर्म झालो ना, आपले डायमेन्शन्स बदलले. तसं आहे. आता ह्याच्यात काय होते, सर आधी आपली आपली रट्टा मेथड चालू देऊ. रट्टा मेथड काही अडचण नाही मला. नीट बघा. ह्याच्या पुढे हे मी नेहमी नेहमी नाही काढणार. हे व्हॅल्यू टेबल बनवणं बच्चों वाला खेळ. इसको 0 बनाना है तो क्या करेंगे? सर हे 0 तेव्हाच होते जेव्हा x ला -2 ठेवतो आम्ही. -2 ठेवलं तर मधलं फंक्शन 0 होईल. इनपुट काय आता? x नाहीये, x + 2 आहे. तर x ला काय ठेवलं? -2. सर 2 ला काय ठेवायचं? ते कॉन्स्टंट आहे, त्याला ठेवायचं नसते, आहेच. फक्त इथे आपण x ठेवला, -2. -2 + 2 0. 0चं आउटपुट 0. तर -2 असेल तर आउटपुट 0 येते. पॉझिटिव्ह 2 करू नका. दिस इज नॉट मॉड x. दिस इज x + 2. तर जे मागे येऊ लागलं, हा सर 1 ला 1, -1 ला +1, असं नेहमी नसतं. रोल बदलला, कलाकार तोच आहे. ओके, अजून काय काय करता येईल? सर x ला 0 ठेवतो मी आता. सर x 0 ठेवला तर हे +2 होईल. आता मॉड ओपन करायला शिका. +2 चा मॉड +2 चा असतो. तर आउटपुट +2 येईल. अजून एखादा घेऊ सर. इथे -1 घेऊ. सर -1 ठेवला तर इथं +1 बनतो. +1 चा मॉड +1च आहे. तर -1 ठेवलं तर आउटपुट +1 आहे. अजून एक ठेवू लास्ट. सर 3 ठेवलं तर 3 ठेवलं तर -1 बनतो मध्ये, सॉरी 5 बनतो. आणि 5 चा मॉड 5 आहे. आता मला जे तुम्हाला सांगायचंय ते इथं तयार झालं. ओके? बघा, याचा ग्राफ कसा येईल? जे शिकलो तेच करा. y0 म्हणजे ओरिजिनवर येणार. व्हॅल्यू ओरिजिनवर येणार. ऍब्सिसा इज ऑन x ऍक्सिस. ऑर्डिनेट हे नवीला शिकवलं होतं. x कोऑर्डिनेटला ऍब्सिसा म्हणतात. तर y कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतात. त्याचा ऑर्डिनेट 0 आहे. ऍब्सिसा -2 आहे. सर -2 आहे का? म्हणजे इथे आहे. x -2 आहे. कळलं? x -2 आहे, तेव्हा y 0 आहे. तर पहिला पॉइंट तर इथंच आला. हवेत गोळी जाणारच नाही. छान. आता x बघा 0 असेल तर +2 आहे. तर 0 वर +2 आहे. इथे +2 असेल. बघा हां, लक्ष द्या. सर -1 ला -1 इथे आहे ना. -1 चं आउटपुट +1 आहे. सर +1 आउटपुट इथे येईल ना. ठीक आहे. आता बघा, -1 चं आउटपुट कोण आहे? +1. +1 इथून इथे येईल. बघा, आता कोण आहे? -1 झाला. +3. +3 कुठे आहे सर? चला इकडे घ्या, थोडा लांब. +3 चं आउटपुट +5. 5 इथं असेल कुठेतरी. नंबर लाईनचा हा एक फायदा असतो. एक्झॅक्ट स्केल घेऊन बसायची गरज नाही.
अंदाज घेता येतो कुठे येईल. बस आता जोडत चला. मला वाटते मी जर अजून निगेटिव्हचे आउटपुट वाढवली इकडं इनपुट, तर हा ग्राफ इकडे जाईल ना थोडा-थोडा. इकडे पण जाईल. बघा, इकडे जर निगेटिव्ह 3 घेतला, तर पॉझिटिव्ह 3 समथिंग काहीतरी येईल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 3 नाही येणार. निगेटिव्ह 3 घेतला, तर हा -1 बनतो. -1चा आउटपुट +1 बनतो. त्याच्यामुळे हा जो ग्राफ आहे ना, एक तर कळलं, सर तो ग्राफ असा जात आहे. आणि व्ही शेप असतो सर बेसिक ग्राफ. आता हा असा जाईल. सिमेट्रिक. सिमेट्रिकच असणार. हे लक्षात ठेवा. धिस इज द ग्राफ. लेट्स चेक डेस्मॉस. आपल्याला काढायचं आहे मॉड ऑफ x + 2. जे डायरेक्ट सॉफ्टवेअर वापरतात ते मूर्ख. आधी ब्रेन वापरा. ज्याने हे बनवले सॉफ्टवेअर त्यांना आधी ब्रेनच वापरले. लक्षात घ्या. आता सर काय होईल? ह्याच्यात एक पॅटर्न शोधा बेटा. हा जो ग्राफ आहे, या ग्राफला जर थोडं ऑब्झर्व्ह केलात, तर एक खास गोष्ट दिसेल. ती जर अशी दिसली ना, तर मला थोडासा आनंद आहे. धिस इज द ग्राफ. बघा तोच आहे. काय दिसतं बघा? ग्राफचा व्हर्टेक्स कुठे आहे? व्हर्टेक्सचा अर्थ इथे ग्राफची डेफिनेशन बदलते. निगेटिव्ह 2 ला आहे. आणि फंक्शनमध्ये 2 कोणता होता? मूळ क्वेश्चनमध्ये कोण होता? बस आता हे नाही बनवायचं. आता हा कचरा बंद. आता मी तुम्हाला नेतो जेईई मेन्समध्ये काय करतात. हे नाही करायचं. हे केलं तर तुमचा एक प्रश्न होते आणि तिकडे दुसरं पोरगं ऑल इंडिया रँक 5 आणते. ठीक आहे? तर लक्षात घ्या. असा कचरापट्टी हां, पण त्यानं ऑल इंडिया रँक 5 तेव्हाच आणते जेव्हा त्याने हे नीट शिकलेलं असते. असं होऊ नये की तुमचे हे शिकण्यातच 2 वर्ष संपली. आता आपल्याला मेन गोष्ट समजून घ्यायची आहे. मी जर तुम्हाला म्हणलं, चला हा ग्राफ कुठे येईल? बस मला एक कळलं सर. इथे निगेटिव्ह 3 असेल, बाकी काही येत नाही. मी सरळ 2 स्ट्रेट लाईन काढतो. संपला ग्राफ. हे डबडं बनवायचं नाही. काय कळलं? ट्रान्सफॉर्मेशन. आधी मॉड एक्सचा ग्राफ काय होता? सर मॉड एक्सचा व्हर्टेक्स ओरिजिनवर होता. तुम्ही इनपुटमध्ये +2 दिला. बघा हां, इनपुटमध्ये +2 दिला. तर ग्राफ 2 स्टेप लेफ्टला सरकला. हां, म्हणजे बेसिक ग्राफ. आता बघा ह्याला ट्रान्सफॉर्म कसं करतात? तर ह्याच्यासाठी एक छोटंसं ट्रान्सफॉर्मेशन शिका. मी आता वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन एकत्र नाही शिकवणार. जिथे गरज आहे तसे शिकवणार. यावर्षी मी तुमच्या बॅचपासून माझी ही टेक्निक चेंज करायला शिकवायची. नाहीतर मी ट्रान्सफॉर्मेशनचं एक सेपरेट लेक्चर घेतो 2.5-3 तासाचं. सगळे जेईई मेन्सचा प्रत्येक ग्राफ विदाऊट व्हॅल्यू टेबल कसा काढतात. डेस्मॉस-बिस्मॉस तर फक्त फील यायसाठी आहे. बाकी काही नाही. हे आपण असं काढतोच म्हणून. डेस्मॉस कसं आहे थोडं स्ट्रेट लाईन देते असं. तर बघा, मी जर तुम्हाला सांगितलं हा ग्राफ काढायचा आहे, तर ट्रान्सफॉर्मेशन काय सांगतं? सर आधी काय करा तुम्ही मॉड एक्सचा ग्राफ काढा. हा ग्राफ कोणाचा आहे? मॉड एक्सचा आहे. मला ट्रान्सफॉर्म काय करायचंय? +2. सर +2 आहे ना? तर -2 ला व्हर्टेक्स आणा आणि या ग्राफला इकडे सरकवा. बघा ट्रान्सफॉर्म झाला. मूळ ग्राफ कोणता होता? एक्स. त्याला मी 2 स्टेप लेफ्टला आणलं. चला याचाच भाव घेऊ. अरे शिकले पोरं. सुपर संडे. चला एक्स मॉड एक्स आहे. बेसिक ग्राफ कोण आहे? ओरिजिन. -2 इनपुट आहे. असं आहे का? बाय सिमेट्री आउटपुट कुठे जाईल? +2 कडे जाईल. सर असं आहे ना? ये और ये. चलो तीनों ग्राफ एक साथ निकालेंगे. वॉट एव्हर वी लर्न. ग्राफ काढायला शिकले पोरं. मॉड एक्स आला. हा आपला बेसिक ग्राफ. सर ट्रान्सफॉर्म करा. एक्स मध्ये 2 द्या. बघा बेटा माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं शिकवतो मी. मॉड मध्ये -2 पण देऊन टाका. आ गया मजा? धिस इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. आता व्हॅल्यू टेबल नाही बनवायचा मॉडला. मॉडला व्हॅल्यू टेबल नाही बनवायचा. आजचा दिवस मी ठेवतो ग्राफवर. तुमचा ब्रेन थोडा शार्प करतो. शार्प हे तुमचा कुठलाही प्राणायाम, योगा करण्यापेक्षा सकाळी उठलं की मॅथचे 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सगळे योगा होतात. मला मला कोणताच वेळ नसतो. प्राणायाम, योगा.
पण फिट आहे मी अजून. असं राहायचं. का तर मॅथ्स. आपल्याला जे आवडते ते काम करायचं. समजा तुम्हाला बायोच पाठ करायचं तर तेच करायचं. काही अडचण नाही. मॅथ्स शिकायचंच नाही. मध्ये टोला मारतो मी. टेन्शन घेत जाऊ नका. आता बघा हे काय झालं. हा आपला तो ग्राफ आहे. कुठं बसतो बाय? खाली बस. हा बेसिक ग्राफ होता. हा आपला ग्राफ. समजे ट्रान्सफॉर्मेशन? सर मॉडचे ग्राफ संपले का? नाही, सुरू झाले. आता याच्या ग्राफमध्ये हे तर सिंगल मॉडचा खेळ आहे ना. अब आएगा मजा. अब हम निकालेंगे डबल मॉड. डबल मॉडचा ग्राफ काढू. चलो. बेसिक ग्राफ समजला? व्हेरी गुड. आज आपण दोन गोष्टी शिकलो. ग्राफ ओपन कसा करतात, मॉडचं ओपनिंग कसं आहे, इनपुट कसा, आउटपुट कसा. अब देखेंगे डबल मॉड. समर्थ डबल मॉड ग्राफ तुम्हाला कसं देतात? एक फंक्शन देतात एफ एक्स. ते म्हणतात एक्स प्लस 2 प्लस मॉड ऑफ एक्स प्लस 3. याचा ग्राफ काढा म्हणतात. तर तुम्ही म्हणताल, हा सर तुम्ही आता सांगितलं हा प्लस 2 आहे, तर हा ग्राफ असा येईल. हा प्लस 3 आहे, तर हा ग्राफ असा येईल. आणि दोघांची बेरीज. दिस इज रॉंग. असं नसते. कधीही कोणतीही गोष्ट मॅथ्स मध्ये मागचं पाहून हे फायनल झालं असं म्हणायचं नाही. हा सर हे दोन दोन तुकडे शिकलो आम्ही, आता दोघांना जोडतो. हे का ते गेम नाहीये. ह्याची टेक्निक वेगळी आहे. आता याची टेक्निक शिका. मेन मेन शिका. आता याची मेथड पहा. मेथडचं नाव आहे म्हणा क्रिटिकल पॉइंट्स मेथड. क्रिटिकल पॉइंट कोण आहे? वेव्हिकॉर मध्ये जिथे 0 होते ते क्रिटिकल पॉइंट होता, आठवते? चलो देखेंगे. आता काय करतो बघा मी. एक नंबर लाईन घ्या. एवढी मोठी नको, छोटीच घ्या. नीट पहा. या दोन मॉडला बघायचं. एक मी करतोय, एक तुम्हाला करायचं. लक्ष द्या. तुम्हाला काय म्हणतात त्याला, ऑब्झर्व करून तुम्हाला सांगायचं स्वतःला की याचा ग्राफ कसा आहे. याचा नाही, हे झाल्यावर. ट्रिपल मॉड दिला तरी भ्यायचं नाही आता. ठीक आहे. पहिला मॉड 0 कुठं होतो? -2 ला. दुसरा मॉड 0 कुठं होतो? छान. म्हणजे दोन्हीही पॉइंट निगेटिव्ह आहेत. ऐका मी काय सांगाल. सर मग मध्ये 0 घ्यावं का? नाही. आता नंबर लाईनला वेगळ्या पद्धतीने काढू. संपली 10वी पर्यंतची नंबर लाईन. आता बघा. याचे क्रिटिकल पॉइंट्स म्हणजे काय? क्रिटिकल पॉइंट इज अ पॉइंट ऑफ द फंक्शन वेअर द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन बिकम्स 0. ठीक आहे. तर या फंक्शनची व्हॅल्यू -2 ला 0 होते. तर याचा क्रिटिकल पॉइंट फक्त याचा, फक्त या डब्याचं बोलायलो मी. -2 आहे. याचा क्रिटिकल पॉइंट -3 आहे. जेवढे सापडतात तेवढे उचला. तर -2 -3 नंबर लाईनवर कुठे का असणार. पण -2 च्या नंतर -3 असेल एवढं फिक्स आहे. ते काम करा. इथे लिहा -2, इथे लिहा -3. मी जे करायलो तिथं लक्ष द्या. तर हा -2 आणि हा -3. मग काय करा छानपैकी एक डॉटेड लाईन काढा. जर हा निघाली तर निघाली रे बाबा. हा. क्रिटिकल पॉइंटची संख्या 2. नंबर ऑफ क्रिटिकल पॉइंट्स 2. देन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स ऑफ नंबर लाईन 3. हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट. 3 पार्ट होतात. जेवढे क्रिटिकल पॉइंट असतात, n क्रिटिकल पॉइंट्स, नंबर लाईनचे पार्ट n+1. नेहमी लक्षात ठेवायचं. का सर या पार्टचं महत्व आहे का? त्याचंच महत्व आहे. आता ग्राफ येतो. मी सॉल्व्ह करत नाही, मी ग्राफ काढायला. ठीक आहे. ग्राफ काढायला, डायरेक्ट ग्राफ. पुढच्या संडेला ह्याला सॉल्व्ह करायचं. ह्याला मी पुढच्या संडेला काय करतो बघा. याला म्हणतो = 5. सांगा एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू ज्याचा आन्सर 5 आहे. इक्वॅलिटी आहे. इथं असं जमत नाही आपल्यासाठी. मॉड आहे. मॉड हटाओ प्लस मायनस लगाओ. नाराज आहे त्याचा. तर तिथून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ध्यान से देखो. तो ये खेल कैसा चलेगा. आज मी फक्त तुम्हाला याचा ग्राफ काढायला शिकवायला. व्हॅल्यू काढताना इक्वॅलिटी असो, इनइक्वॅलिटी असो, मेथड हीच आहे. दिस इज द फिक्स मेथड फॉर सॉल्विंग ग्राफ ऑफ मॉड्युलस फंक्शन. आता बघा मी काय करतो.
पहिलं काम. आता मी डायरेक्ट ग्राफ काढायला रेडी झालो. हा ग्राफ शिका सगळ्यांनी. पहिल्यांदा काय ठेवा, -2. नीट आहे का? -2 इथं आहे. -2 ठेवा. पूर्ण मॉडची व्हॅल्यू सांगा. बघा पॉलिनॉमियल मध्ये काय करत होतात, एक्सची जी व्हॅल्यू दिली ती पूर्ण फंक्शन मध्ये इक्वेशन मध्ये ठेवत होतात ना, तसंच करायचं आहे. आता इथे इनपुट कोण आहे आपला, -2. -2 ठेवा. सर -2 ठेवला तर हा 0 होतो. जे लक्ष देतील ते शिकतील आता, नाही तर गेला सगळा खेळ. चला इथे लिहितो तुमच्यासाठी. एक्स ला काय ठेवलं, -2. सर -2 ठेवलं काय, इथंच घेऊ मग. चला एक्स ला ठेवलं -2. तर बघा तुमचा फंक्शन f ऑफ -2 येईल. तर इथं -2 ठेवा. आता जिथे जिथे एक्स दिसला तिथं -2 ठेवून द्या. तर हा तर 0 झाला. तर ह्याची व्हॅल्यू काय झाली, 0. ओके सर 0 झाली. इथे लिहितो, पहिल्याची व्हॅल्यू 0 झाली. प्लस इथे बघा -2 ठेवल्यामुळे +1 बनतो. +1 चा मॉड +1 आहे. म्हणजे इकडून कोणाला +1. ओव्हरऑल व्हॅल्यू किती आली, +1. तर -2 ला तर मॉडची व्हॅल्यू काय येते, +1. या मॉडची चालू आहे. आता हे चालू आहे. तर +1 इथे येईल पॉइंट. नीट पहा मी काय काय करतोय. आता काय करा, एक्स काय ठेवा, -3. -3 ची व्हॅल्यू काढायची. सर हा 0 होईल. क्रिटिकल पॉइंट आहे ना. क्रिटिकल पॉइंटच्या 2 डेफिनेशन आहेत मॅथ्स मध्ये. नीट आहे का काय सांगालो, 2 डेफिनेशन आहेत. क्रिटिकल पॉइंट असा पॉइंट असतो जिथे फंक्शनची व्हॅल्यू 0 होते, ही फर्स्ट डेफिनेशन. आणि सेकंड, जिथे फंक्शनची डेफिनेशन बदलते, कर्वेचर बदलते. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये क्रिटिकल पॉइंट कुठं होता, -2 वर. बघा -2 इथे ग्राफ कसा होता, लेफ्ट टू राईट डिक्रीजिंग आहे. हा इन्क्रीजिंग नाही. ग्राफ नेहमी लेफ्ट टू राईट बघतात. लेफ्ट टू राईट डिक्रीजिंग आहे. आणि -2 ला 0 झाला. बघा कमी होत 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 0 झाला. आणि -2 च्या पुढे डेफिनेशन चेंज झाली की नाही. जिथे ग्राफ डिक्रीजिंग कडून इन्क्रीजिंग झाला, त्या पॉइंटला पण क्रिटिकल पॉइंट म्हणतात. ही डेफिनेशन आहे मॅथ्स मध्ये. चलो -3 ला काय होईल, सर हा 0 होईल. हा इथे काय होईल, -3 + 2 +1 -1. -1 चा मॉड +1. सर याची पण व्हॅल्यू -3 ला काय आहे, नीट बघा. आता खेळ सुरू झाला. असं आहे काय, -3 ला सुद्धा +1 आहे. तर व्ही शेप येते हे कोणी सांगितलेलं नाही. आगाऊ डोकं लावायचं नाही. आता याचा ग्राफ कसा आहे ते बघा. एक काम करा सर, क्रिटिकल पॉइंट मांडले, सॉल्व्ह केलं. आता तुम्ही एक्स्ट्रा डोकं लावू नका. या दोघांना आधी जोडून घ्या. एक 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 जोडू बाबा, अवघड आहे. हातातून नाही गेलं पाहिजे. ग्राफ भेटला, अर्धा अर्धा ग्राफ झाला, पूर्ण नाही. सर आता काय राहिलं, हे मधला पोर्शन राहिला ना, हे कोण बघत. तर आता याच्याकडे येऊ नका. आता एक टेक्निक शिकवतो. हे आपण इक्वेशनच्या वेळेस सॉल्व्ह करू. आता मेन काम करायचं आपल्या मनाने. पहिल्यांदा क्रिटिकल पॉइंट घ्यायचे. श्रीनिवास झोप झाली, चेहरा तर सांगा ना. काय बेटा, मी रात्री 3 ला झोपलोय, सकाळी स्नान करून बसलो. आता लक्ष द्या, -2 -3 क्रिटिकल पॉइंट्स आहेत. त्याच्यावर आधी व्हॅल्यू काढा. काढल्या, ग्राफ काढायचा. पहिलं काम, ड्रॉ द ग्राफ्स ऑन क्रिटिकल पॉइंट. आता आपल्या मनाने एक पॉइंट -2 च्या राईटला घ्या, एक पॉइंट -3 च्या लेफ्टला घ्या. एक आपल्या मनाने घ्यायचा, बाकी काहीच नाही. सर इकडे इन्फायनाइट आहे, तिकडे इन्फायनाइट आहे. आपल्या मनावर एक एक घ्या. एक काम करतो मी, याला थोडंसं पुढं इन्क्रीज करतो. इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक पॉइंट सर मनाने घ्यायचा का, घेऊत ना, काही अडचण नाही. तर आम्ही इकडे 0 घेतो. इकडे 0 असेल ना, चुकून इकडे 0 घेऊ नका बेटा. तेवढा अपमान करू नका स्वतःचा लहानपणापासून शिकल्याचा. तर इथे 0 आहे. आणि एक पॉइंट इकडे मनाने घ्या, -4 घेतो, काही अडचण नाही. 2 व्हॅल्यूज घ्या. आता त्याच्यावर व्हॅल्यू काढा. चला एक व्हॅल्यू कुठून घ्यायची, f ऑफ 0. 0 वर घ्यायची ना एक व्हॅल्यू. तर इथं 0 ठेवा फंक्शन मध्ये. तर 0 + 2 2, 2 चा मॉड 0 + 3 3 चा मॉड, ओव्हरऑल व्हॅल्यू 5. चला इथं 5 असेल. समजलं, आगे बढो. आता काय ठेवायचं,
सर -4 एक -4 ठेवा. -4 + 2 -2 चा मॉड. बघा मी फ्रुट्स टाकलो, ज्यूस बाहेर येणार. हा प्रकार चालू झाला. -2 टाकलं, -4 सॉरी, -4 मध्ये काय काय प्रोसेस झाली? सर ऍड केलं -4 + 2 -2 झालं. मॉडला दिसलं निगेटिव्ह आ गया. तर त्याला पॉझिटिव्ह करून बाहेर काढ. तो झाला +2. इथं -4 -1 झाला, त्याचा +1. गुड. आउटपुट 3. 3 कुठे आहे? 5 च्या खाली. सर 3 आहे का? कुठे आहे 3? इथे आहे. आया कुछ मजा? तर 2 पॉइंट भेटले. एक 3 चा आणि एक 5 चा. 0 वर 5 होता म्हणून y ऍक्सिस वर आला. 0 वर 5 आहे. कळतंय? छान. आता काय करायचं? आता चुपचाप जोडायचं. शहाणपणा नाही करायचा. आता इथून बरं ग्राफ याच्या खाली आहे का? नाही. नसतो का? कधीच नसतो. लक्षात ठेवा. का? मॉड नेहमी प्लस आन्सर देतो. ग्राफ y ऍक्सिसच्या खाली जात नाही. निगेटिव्ह आउटपुट येतच नाही. हे लक्षात ठेवा. तर याला आपण पुढे जोडू. ठीक आहे? क्रिटिकल पॉइंट पासून जोडायचं आणि याला पुढे जोडू. दिस इज द ग्राफ ऑफ दिस मॉड. हा व्ही शेप आहे का? नाही. इट्स बोट शेप. एका बोट सारखा दिसतो. चला जाऊ डेस्मॉस कडे. डेस्मॉस काय काय म्हणते? सर पहिला होता मॉड x + 2. त्याच्यामध्ये प्लस काय केला? मॉड x + 3. आगे बोट. इन्क्लिनेशन कडे लक्ष द्या. मी कोणती व्हॅल्यू घेतली? -4. -4 ची व्हॅल्यू -4 करेक्ट येऊ द्या. बघा -4 ला 3 आलं होतं. -4 ला 3 आलं होतं. छान. पाहू शकता? तो नाही, इथं पहा. -4 ला व्हॅल्यू काय बघा? 3 आहे. समजे? 0 ला किती आहे? 5. कट करेलच तो. नो टेन्शन. सर 0 हे 0. ग्राफ बघायचा 0 वर कुठे आहे? सर ग्राफ इथे आहे. बघा 0 वर 5. अब आएगा मजा. सर क्रिटिकल पॉइंट कौन है? सर एक -2 है. इधर 0 झाला. आगे पीछे आगे नहीं बढ़ने का. -2 ला +1 आला होता. दिसते? आणि दुसरा क्रिटिकल पॉइंट कोण आहे? -3. -3 ला कोण होता? +1च होता. समजे? असे बनतात ग्राफ. मॉडचे ग्राफ का काढायचे सर? तुम्हाला जेईई मेन्स वाला कसा प्रश्न देते? नीट आहे का? इनइक्वॅलिटी मध्ये प्रश्न देते. क्वेश्चन असा आहे तो, इथे बघा. कुठेही लिहायची सोय आपल्याकडे. इथे घ्या. तुम्हाला देते एक फंक्शन आहे x + 2. आता फंक्शन आहे ना, त्याचं काम नाही. x + 2 प्लस x + 3 हा जो मॉड आहे, ते काय म्हणते? एक काम करा, याची मला व्हॅल्यू =<3 आलेली पाहिजे. तर सांगा सगळे आता म्हणते, सांगा याच्यामध्ये असे किती x पॉसिबल आहेत? किंवा असं देते आणि मग हे काय म्हणते? नंबर ऑफ सोल्युशन सांगा. नंबर ऑफ सोल्युशन. सोल्युशन केव्हा येते रे? जेव्हा ग्राफ कट करतात. तेच तर सोल्युशन आहे. आता पॉलिनॉमियल मध्ये काय शिकलात? एनसीईआरटी नवगच दिली नाही. एक्स ऍक्सिसला जेवढ्या जागी कट करते तेवढे 0 असतात. तेच आहे. जेईई मेन्सच बेस आहे. वेगळं काही शिकू नका. जे पुस्तक सांगायला ते डोक्यात ठेवा. तर सिंपल एक काम करायचं. सर मग काय करा? ह्याचा ग्राफ काढा. काढला? आता बघा, इक्वॅलिटी किंवा इनइक्वॅलिटीच्या पलीकडे कोण आहे? 3 आहे. तर कधीही लक्षात घ्या, LHS आणि RHS या 2 सेपरेट व्हॅल्यू असतात. हा एक y असतो आणि हा पण yच असतो. तर हे ऍक्च्युअली कोणतं फंक्शन आहे? y = 3 आहे. चला 9वीला जाऊ. y = 3 चा ग्राफ काय? सर y = कॉन्स्टंटचा ग्राफ x ला पॅरलल असतो. 9th ला शिकलात. 3 मधून जाईल ना. 3 कुठे आहे? इथं कुठेतरी असेल. चला 2 आणि 4च्या मध्ये 3 आहे. इथे 3 आहे. y = 3 म्हणले म्हणून मी y ऍक्सिसचा 3 घ्यायलो. आणि मग काय करायचं? इथून ह्याच्यावर एक स्ट्रेट लाईन काढा. आला ग्राफ? हा ग्राफ आला या फंक्शनचा. ही बोट तर आपण काढली. नो प्रॉब्लेम. बोट म्हणजे हा ग्राफ आहे. आणि पुढे RHS ला कोण आहे? 3.
तर y इज इक्वल टू 3 चा ग्राफ काढायचा. सर पण इनइक्वॅलिटी आहे. आणि बघा इक्वॅलिटी पण आहे. इक्वॅलिटीचा अर्थ याची व्हॅल्यू 3 चालते. 3 कुठे आहे? सर 3 इथे आहे. बघा फंक्शनला पाहिलं की सगळं दिसते. इथे व्हॅल्यू 3 आहे की नाही? 3 कशावर आहे? -4 वर 3 आहे. आताच केलं ना? -4 वर 3 होता ना? आणि बघा इथं 3 कुठे आहे? सर इथं 3 ना? ते इथे आहे. सर हा पॉइंट कोण असेल? इथल्या सिमेट्रीने तर -1 दिसायलाय. पण असं काढत नसतात. ते पण काढण्याची अल्जेब्रिक मेथड आहे. कोणत्याही ग्राफचा इंटरसेक्शन दिलेल्या इक्वेशन मधून काढता येतो. दॅट इज द मेन थिंग. ती खास गोष्ट आहे. इथे 3 आलं. आता तुम्हाला इनइक्वॅलिटी काय सांगते? लेस दॅन घ्या. लेस दॅन घ्या. संपलं. तर लेस दॅनचा अर्थ काय? खाली जायचं. लेस म्हणजे खाली. तर हा काय म्हणतो माहितीये? तर काय करा? या लाईनच्या सगळा खालचा रिजन. धिस इज युअर आन्सर. लेस खाली. y इज इक्वल टू 3 लाईन आहे. त्याच्याहून लेस. ग्रेटर असतं तर y इज इक्वल टू 3 च्या वर गेला असता. याला म्हणतात इनइक्वॅलिटी रिजनचे ग्राफ. आणि इनइक्वॅलिटी रिजनच्या ग्राफचं एक नाव असतं. याला म्हणतात फिजिबल रिजन. हे फिजिबल रिजन आहे. परवडणारं. सर माझ्यात नंबर ऑफ सोल्युशन किती आहेत? तर काही नाही. एवढंच बघायचं की y इज इक्वल टू 3 ही लाईन ऐका बेटा तुमच्या ग्राफला कोणत्या LHSच्या ग्राफला किती पॉइंट मध्ये कट करते? बघा एक इथं करते, एक इथं करते, एक इथं करते. तर JEE मेन्सचं 4 मार्क भेटले. नंबर ऑफ सोल्युशन्स इज 2. असं सॉल्व्ह करतात. तुम्ही जर ह्याला अल्जेब्रिक मेथडने सॉल्व्ह करत बसले लाईक धिस हे डबा मी कधी प्रिफर करत नाही. या मेथडने तुमचं आन्सर येईल मे बी 5 to 6 मिनिट नंतर. ते डोकं जागेवर राहिलं तर. प्लस मायनस सगळं नीट झालं तर. IIT बॉम्बेला जायचं असेल तर बॉम्बेचं स्पेलिंग रोज 100 वेळा म्हणायचं. ठीक आहे? आणि त्या ठिकाणी डोक्यात ठेवायचं मला काय करायचंय. तर समजून घ्या. असं केलं तर 6 मिनिट लागतात. जे ग्राफने करतात त्याचा आन्सर विदिन 2 मिनिट्स येतो. तर जे मुलं 6 मिनिटात एक प्रश्न सोडवायले, तिथं तुम्ही 2 मिनिटाचे 3 प्रश्न सोडवता. तुम्ही दुसऱ्यापेक्षा एक प्रश्न जास्त सोडवला तुमच्या हॉलमध्ये बसलेल्यापैकी, JEE मेन्सच्या कॉम्प्युटरवर CBT पेपर देताना. तिथे बसलात तर तुमच्या हॉलमधल्यापैकी जर एक प्रश्न जास्त सोडवला, तर तुमचा ऑल इंडिया रँक 10,000 न पुढे येतो. तुम्ही 10,000 जणांना मागे टाकता. एका हॉलचा प्राइस तेवढा आहे. म्हणून मी सांगतो JEE मेन्स फक्त अभ्यास करण्यासाठी नाही. इथे स्मार्ट वर्क लागतं. हार्ड वर्क तर सगळ्यात हार्ड वर्क तर मोंड्यातले लोक करतात, पोते उचलणारे. नदीची वाळू उचलणारे गाढवे करतात. सगळे हार्ड वर्क करतात. अंबानी, जेफ बेझॉस, ते कोणते दुसरं? ते येडं कोण आहे? एलॉन मस्क. हे मोठे लोक आहेत ना. हे स्मार्ट वर्कने पुढे गेलेत. हार्ड वर्कने नाही. धीरूभाई अंबानी हार्ड वर्क करत होते. मुकेश अंबानीने स्मार्ट वर्क केलं. लक्षात असे लोक उगाच बनत नाही. पोराच्या लग्नात करोडो डॉलर खर्च करणारे उगाच लोक नाहीये. जगातले सगळ्यात मोठमोठे कलाकार बोलवले. काय खायचं खा. किती नाचायचं नाचा. फुकट येत नाही. आपली होती का हिंमत? पुरी भाजी देणं होईना लवकर. होती का हिंमत? स्मार्ट वर्क करा बेटा. स्मार्ट वर्क असते. चला ग्राफ कोण शिकले आज? बरं वाटलं थोडं? आता बायोचं वाचा. काही अडचण नाही. माझं काम झालं. आता नेक्स्ट टाईम इकडे बघा मी तुम्हाला याची एक वर्कशीट देणार आहे.